हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर काही दिवसांपासून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. ती कोणती? चला दाखवते. तर ना, या बिया आहेत निळ्या गोकर्ण फुलाच्या. या शेंगा मी दोन महिन्यापूर्वी गावी गेले होते ना, तेव्हा आणल्या होत्या. जॅकेट ठेवून ठेवून अजून खराब होऊ नये म्हणून या कुंडीमध्ये लावून घेतल्या. या सर्व बिया ना एक रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्या, जेणेकरून पूर्ण एक रात्र या बिया पाण्यात भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी एका छोट्या भांड्यामध्ये कुंडीमध्ये त्यांना लावायसाठी घेतलं. त्याच्या आधी माती मिक्स करून त्याच्यामध्ये थोडेसे कीटकनाशकचे खत टाकले, जेणेकरून कोणते कीड त्याला लागू नयेत. त्याच्यानंतर या सर्व बिया त्याच्यात टाकल्या आणि वरून पण माती टाकून थोडेसे कीटकनाशकची पावडर टाकून सर्व मातीने झाकून घेतलं. हे गोकर्णाच्या फुलाच्या बिया तर 2 महिन्यांपासून ठेवून होत्या. काय माहीत नव्हतं याचं फायनल मला रिझल्ट भेटेल की नाही. आणि फायनली काही 7 दिवसांमध्येच अशा छोट्याशा रोपामध्ये ना छोटे छोटे अंकुर आले होते, जे बघून मला खूप छान वाटलं. खूप छान छान असे जे काही नुकतेच अंकुर फुटत होते त्याला. या माझ्या नवीन झाडामुळे माझी बाल्कनी अगदी एकदम खुलून आली होती. त्याच्यानंतर बाल्कनीचं काम आवरून संध्याकाळी आम्हाला डीमार्टमध्ये जायचं होतं. थोडीफार शॉपिंग करायची होती. चला आता दाखवते तुम्हाला आम्ही काय काय शॉपिंग केली. शॉपिंग तर खूप कमीच केली. जास्त करून तर नवरोबासाठी हे सर्व लहान मुलांचे बिस्किट वगैरे घ्यायचे होते. आमच्या घरामध्ये हे छोटंसं बाळ आहे, जे की संपूर्ण सर्व बिस्किटं सर्व शोधून काढत होते, कुठे कुठे कोणती बिस्किटं ठेवलेत. आजची खरी शॉपिंग ते नवरोबाची होती. त्यांच्या आवडीचे सर्व बिस्किट घेतले. कॅडबरी बिस्किट, चॉकलेट हे सर्व त्यांच्या आवडीचं. आज संपूर्ण दिवस त्यांचाच होता. थोडीफार बिस्किटची शॉपिंग केली. बघा कुठे काय काय ठेवलं सर्व शोधत होते. आज स्पेशल डे नवरोबाचा होता. त्यानंतर मी बघत होते हे पूजेचं सामान. त्याच्यामध्ये हे सर्व पूजेची भांडी होती, प्लेट आणि हे सर्व ब्रासचे दिये होते आणि प्लेट, जे की सर्व कोटिंगचं होतं. थोड्या दिवसानंतर हे सर्व निघून जातं, त्याच्यामुळे मी काही घेतलं नाही. आणि त्यांच्यासाठी एक टिफिनचा डब्बा पण घ्यायचा होता, तो पण मी घेतला आहे. तो मी नंतर दाखवेन तुम्हाला कोणता घेतला आहे पुरा सेटमध्ये. नंतर ही मला प्लेट घ्यायची होती, जे की सेट होता एक 300च्या आसपास. पण म्हटलं नको, थोडंफार काहीतरी वेगळं घेऊया, जे की मी खूप दिवसांपासून बघत होते डीमार्टमध्ये. त्याच्यानंतर मी ह्या प्लेट बघितल्या, की थोड्या मोठ्या आहेत, मोठ्या साईजमध्ये. याच्यामध्ये मी असे 4 प्लेट घेतल्या, जे की मला खूप आवडल्या. खूप युनिक दिसतात, काहीतरी नवीन मला हवं होतं म्हणून मी ह्या नवीन प्लेट घेतल्या. हा ना हार्ट शेपवाला गॉगल मला खूप आवडला होता. माझ्या आउटफिटवरती पण एकदम मॅच होत होता. त्याच्यासोबत एक अशी फनी रील बनवली, खूप छान दिसत होता मला. हा गॉगल इतका सुंदर होता ना, त्याला ठेवायचं मनच करत नव्हतं. थोडंफार व्हिडिओ आणि फोटो काढून त्यानंतर मला थोडेफार मसाले घ्यायचे होते. थोडेसे मसाले घेतले. त्याच्या सर्व शॉपिंग झाल्यानंतर आम्ही लगेच बिलिंग काउंटरवर आलो. गर्दी खूप असल्यामुळे लगेच बिलिंग करून घेतलं. त्याच्यानंतर बाहेर आलो. नॉर्मल अशी शॉपिंग केली होती, जी की सर्व त्यांच्या आवडीचीच होती, सर्व बिस्किट, चॉकलेट वगैरे. त्यानंतर बाहेर आल्यानंतर हे बघा, हे असं काही त्यांचं खाणंच चालू होतं. चला असं काहीच आमचा संपूर्ण दिवस गेला. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जाता जाता एक सबस्क्राईब नक्की करा. बाय.